your city, excited to see your face. Come on, don't leave me, it can't be that easy, babe, if you believe me again. Hi guys, welcome and welcome back to my channel. अशा प्रकारे मी लेट झाली आहे. मला सकाळी पप्पा सोडणार होते स्टेशनला. पप्पाच्या गाडीचा टायर पंक्चर झाला आणि आता वाजलेत 6:23. मला पोचायचं होतं 6:30 स्टेशनला आणि मी अजून चालते. आणि तुम्हाला व्लॉगचं टायटल बघून तर समजलंच असेल की हा व्लॉग कशाबद्दल असणार आहे. सो मी चालली आहे खोपोलीला आणि खोपोलीला आपण 3-4 प्लेसेस कव्हर करणार आहे. तर मी हे बोलत होते की बरेच दिवस मी व्लॉग्स नाही अपलोड केले बिकॉज यू ऑल नो की आपल्या इंडियन फॅमिलीज कसं की ज्या वेळेस काही होतं किंवा खूप पाऊस पडतो, पाणी वगैरे भरतं, तर आपल्याला कुठे जायला अलाउड नाही असत. त्याच प्रकारे मला सुद्धा अलाउड नव्हते करत कुठे जायला. त्यामुळे मला कुठे जाता नाही आला आणि ऑलमोस्ट 1-2 वीक मी पप्पाच्या बर्थडेचा व्लॉग लास्ट होता, त्यानंतर मी व्लॉग पोस्टच नाही केले. जसं मी बोललेली की श्रुतिका जॉईन झाल्यावर परत कॅमेरा ऑन होणार. आफ्टर लॉंग टाइम. सेम ड्रेसिंग की है. ओ हाँ, सेम कलर सेम है. मला दाखव, तिथे दाखवायचं. ये व्यू देख लो. 2x आहे माझं तोंड बघ किती तिकडे दाखव. तर आता आम्ही आलो दादरला आणि आता किती वाजले श्रुतिका? 7:11. 7:11 झाल्यात. 7:43 ची डायरेक्ट खोपोलीची ट्रेन आहे. तर विचार केला की खाऊन घेऊया, तिकडे माहित नाही काय खायला भेटतं नाही भेटत. आणि आता श्रुतिकाने ऑर्डर केला. काय खातेस? सकाळी बस 2 वडे. पाव नाही खायचं कारण की सारखी तहान लागते पाव खाऊन. आणि ऍज युजल मला मेंदूवडा खायचा आहे. कॅमेरा आणि ना सगळ्यात आधीची जी क्लिप होती ना, ती माझा ना कॅमेरा अपडेट झाला होता, तर ना नवीन होता तर अपडेट वगैरे केलं ना, तर ती क्लिप ह्याच्यात होती, काय बोलतात 30 FPS मध्ये होती आणि ही 4K मध्ये. तर तुम्हाला डिफरन्स जर दिसत असेल तर मला कमेंट्स मध्ये सांगा. अँड आणि इकडे मेंदूवडा आला. खोपोली कुठे आहे? इतना की सोच रही है. इकडे खोपोली इकडे. बापरे एवढा आवाज येतोय की नाही आय डोंट नो. तर जिथे कुठे तुम्ही राहत असाल तिथून तुम्ही दादरला या आणि दादरला तुम्हाला सकाळी 7:43 ची जी ट्रेन मिळेल ती पकडा. खोपोलीला तुम्हाला टायमावर पोहोचवेल, तुम्हाला लेट नाही होणार, ऊन नाही लागणार. आणि 7:43 च्या ट्रेनसाठीच आम्ही थांबलोय. आवाज येतोय की नाही आय डोंट नो. तर मग ही ट्रेन तुम्हाला खोपोलीला 10 वाजेपर्यंत पोहोचवेल. स्लो ट्रेन आहे पण डायरेक्ट जाता येईल. एकदाच बसले की तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता, तुम्हाला चेंज नाही करायला लागणार. आणि तसं पुढे मी खोपोलीला गेल्यावर तुम्हाला पुढचं दाखवते. तर आता आम्ही खोपोली स्टेशनला उतरलोय आणि इथून तुम्ही शेअरिंग ऑटो घेऊन जाऊ शकता. शेअरिंग ऑटो 20 रुपये आहे पर सीट. कॉपीराईट आला ना तर तुम्हाला 20 रुपये आहे पर सीट. आणि इकडून आपण जाणार आहे गगनगिरी मठात. त्याच्या नंतर जाणार आहे डॅम बाजूला जे आहे एक टाटा डॅम करून. तर पहिले आपण गगनगिरी मठात जाऊया. हा तर मग आहे ना ब्लॉगर तृषाली करून, तुम्ही त्यांना बघितलं असेल नाही बघितलं असेल माहित नाही, बट मी त्यांना फॉलो करते आणि मी दादर पासून बघत होती की तीच आहे का कन्फर्मेशन साठी, बट नंतर मला समजलं की हा तीच आहे. मग मी श्रुतिकाला सांगितलं की जा आणि त्यांना कन्फर्म कर की ही तृषालीच आहे का, कारण की आपण फेस टू फेस कोणाला असं बघितलं नसतं तर कन्फर्म माहित नाही. त्याने आम्ही फोटो तर आता आम्ही पोहोचलोय गगनगिरी महाराज मठ आणि इकडून एंट्री आहे आणि पुढे गेल्यावर मी तुम्हाला दाखवतेच. चल श्रुतिका, पुढे जाऊन चप्पल काढूया आणि आतमध्ये जाऊन बघूया. अजून मी तिकडे बाजूला बघायला नाही गेली आहे वॉटरफॉल आहे ना. आम्ही एंट्री केली आहे आणि इकडे आपण पाय देऊया.
हे हातपाय धु. आता आम्हाला ऍक्च्युली माहित नाहीये. ओके, इकडे एंट्री आहे. तर आतमध्ये, इथून आतमध्ये, हा इथून आहे. ओके, आम्ही दर्शन केले आहेत. तुम्हाला मी फोटो पॉपअप करून दाखवेल. आणि बाजूला इतकं पाणी आहे. हे पाणी ना भरलं होतं आता, जिथे मध्ये पाऊस आलेला आहे एवढ्या जोरात, पूर्ण भरलेलं. तर आता इथून आपण पुढे जाऊया. पुढे पण आहे आणि आपण बाहेरून पण बघूया. आतमध्ये जास्त अलाउड नाही शूट करायला, तर थोडे थोडे साईडला पण पाणी आहे, जे डॅमचं पाणी आहे लोणावळ्याचं. आणि ह्या बाजूला पण पाणी आहे. जसं की मी इकडे पहिल्यांदा आली आहे, तर मला सुद्धा इतकं काही माहित नाहीये की कुठलं कुठे आहे. जे मगाशी मी तुम्हाला दाखवलं ते आहे ऍक्च्युअल समाधी, जे तिथे त्यांनी घेतली आहे महाराजांनी. आणि ह्याच्या पुढे ना एक खूप रील्स मध्ये बघितलं मी की गुफा आहे. तर ती बघायची चालू आहे की नाही, कारण की खूप पाऊस होता ना मध्ये, तर त्यावेळेस बंद होती. तर ह्यावेळेस तर ते बोलले की तुम्ही इथून जाऊ शकता. आणि बघूया पुढे जाऊन, इथे बरेच प्लेस आहेत. हे पूर्ण आहे एरिया. इथून आहे गुहा दर्शन, तर तिकडे जाऊया आपण आता. आणि तिकडे बघूया. आय गेस की तिथे बरंच चालायला आहे. इथून पण खूप बरंच आहे चालायला, लाईक 5-7 मिनिटं चालायला आहे. आणि मग वरती चढून पण आहे. आणि तिथे खूप छान आहे, व्ह्यू खूप छान आहे. तिथून असं वॉटरफॉल पडतो दगडातून. आणि आतमध्ये एक असं मंदिर आहे. बरेच हाय क्यूटूस, किती सारे आहेत क्यूट क्यूट. त्या साईडून जाऊन बघतात. हाय क्यूटूस, हाय हाय हाय. मी डोकं खाली केलं. मंदिर आहे और आगे हेलिकॉप्टर का है. तसं आम्हाला कळालं की इकडून पुढे हेलिकॉप्टरसाठी, आणि इथे आहे शंकर मंदिर. आणि पुढे आगे कितना दूर आहे? 30 मिनट लगेगा, 10 आना 10 मिनट जाना. तर पुढे जाऊन बघूया आपण. 10 मिनिटं जायला 10 मिनिटं यायला लागतील, जसं आम्हाला तिथल्या वॉचमॅन कडून कळालंय. आणि हेलिपॅड वाला आहे पुढे, जे जाऊन आपण बघूया. आज पहिल्यांदा आम्ही थकलो नाही. हा, थकलं असं नाही, क्लायमेट पण छान आहे. खूप छान. हा, तर आता इथून आम्ही शंकर मंदिराचं इथे पण घेतलं. आणि तिकडून म्हणजे युजली लोकांना मठ माहितीये, पण मागे हे पण आहे. हे खूप बरेच लोकांना जे खूप आधी येऊन गेलेत. आज वीकडे आहे तरी बरेच लोक आहेत. तर असं काही वाटत नाहीये की पूर्ण जंगल एरिया करून. आणि वरती गेल्यावर जो व्ह्यू आहे ना, तो मी रील्स मध्ये बघून इतकी खुश झाली होती की तो व्ह्यू मला असं डोळ्यांनी बघायचा आणि तुम्हाला कॅमेरामधून पोचवायचा आहे. फायनली आम्ही इथपर्यंत तरी आलो की जिथे आम्हाला पायऱ्या दिसतील. आणि पायऱ्यांवरून थोडस झेंडा दिसला म्हणजे ऑलमोस्ट आलोच आहे. इथून खूप जास्त पाणी पडतं, बट आता पाऊस नाहीये त्यामुळे इथे कमी पाणी दिसतंय. किंवा दिसत नसेल तुम्हाला, इथून दिसतंय पाणी कमी आहे. जाताना थकायला होत होतं आणि आता असं वाटतं पळतंय. हाय बघ, त्याला फोटो काढायचे. ब्रेक नाही आपल्याकडे. हा ना, हेलिपॅडच्या इथे आलो. इथे हेलिपॅडच्या इथे फक्त बघायला आलोय, असं काही आहे ना इथे हेलिकॉप्टर वगैरे. येणार आहे एक दिवस माझा इथे. पार्किंग मध्ये उभा असेल इथे उभा. इथे मठ, गगनगिरी महाराज मठ, जे आम्ही आता बघितलं, तुम्ही पण बघितलं. आणि त्याच्या इकडे आहे हेलिपॅड. आणि समवेअर त्या साईडला की या साईडला आहे ती गुफा. वर असतो आता. अरे बाबा, टॅक्स कुठे आहे ते शोधते. आम्ही शूज ठेवलेत,
आणि शूजचा टॅग ना श्रुतिकाने 2 रुपये दिले आणि टॅग घेतला आणि श्रुतिका बोलते मी घेतलाच नाही. अरे खरंच नाही घेतला बाय तुझ्याकडे आहे ना? नाही आहे. मग मी बोलली असती माझ्याकडे आहे करून. नाही माझ्याकडे. पकड. रिपीट. मी स्वतःची तिकीट नाही सांगू शकत, मी बॅच काय सांगणार. तिकीटच घेतलं होतं मी फक्त. हा, तिकीट पण मी आतमध्ये ठेवलं आणि एका खिशात फोन आहे. मी काय मग टॅग मागायला होता कुठे होतं वॉशरूम? म्हणजे खिशात पण नाही रे. श्रुतिका सोबत मी प्रँक केलेला आहे. प्रँक. श्रुतिका सोबत मी प्रँक केलेला आहे. प्रँक. श्रुतीला पूर्ण हायपर करून टाकला. अरे मी एवढं शोधते भाई, जरा काळजी घे तरी पण माझी. मी बोलली चेंज कर तू, नंतर बघूया. श्रुतिकाला मी प्रँक तुझ्या केलाय. नावाची dress आहे ना, प्रँक. बघते तुझ्यासोबत आता. श्रुतिकाला घाण प्रँक वाला केलाय. prank करते. उलटा साईडून नाही टाक. तसं तर आम्हाला त्या साईडला जायचं, बट आम्ही ह्या साईडला आलो तुम्हाला व्ह्यू दाखव. तर मठाच्या इथून निघालो आणि काय कळालं की टाटा पॉवर डॅम बंद आहे. तर आता इथून झेनेसला जायला ऑटोनी 7 मिनिटाची शेअरिंग ऑटो 30 रुपये घेतो आणि चालत जायला 30 मिनिट्स. तर मग विचार केला की झेनेसला जाऊन बघूया तिथे काय आम्ही आलो तर आहे. शेअरिंग ऑटोने उतरलोय. आम्हाला ते केपी वॉटरफॉलचं इथे जी ती ट्रेन जाते ती जो ट्रॅक आहे ती सगळं पण दिसलंय. बट शुअर नाहीये की पुढे पाणी असेल का. एक काकी दिसतात, त्यांना विचारूनच जाऊ. काकी टू द रिस्क्यू. काकी पुढे पाणी असेल काय? हा आहे ना, पाणी भरपूर आहे इथं वॉटरफॉल. इकडे हा इथं जेनेत वॉटरफॉल इकडे आहे. इथे आहे. आणि त्या साईडला काय आहे? तिथं ते मंदिर आहे, दत्त मंदिर आहे. दत्त मंदिर आहे. ओके. आणि इकडे वॉटरफॉल आहे. इकडे वॉटरफॉल आहे. मग ते आता चालू असेल पाणी. हो चालेल. आणि वरती ते कसं जायचं? इकडं ब्रिजवर हा तिकडे पाणी नाही ग, हा पण तिकडे काही रस्ता. 1 तास लागतो. पण पाणीच नसेल ना आता तिकडे. पाणी नाही तिकडे. ओके. पब्लिक गेले, पोरी पण भरपूर गेले. गेलाय. गेले. हो मग इथे मंदिरात पाया पडून जाऊ शकतो का? आता ते उघडा नाही. उघडं नाही. कधी उघडतं? इथं आहे ना उघडा. नाही, हे मंदिर कधी उघडतं? ते संध्याकाळ. गेलाय. हा. इकडून कुठे आहे? इकडून कुठे आहे? सर इथून नाही आहे. इकडनंच आहे. जल्दी वहां से हटो. काय बोलली? जल्दी आपण वहां से ब्लॅक हटो. दिसतोय पूर्ण ब्लॅक. आमच्या मागे तुम्हाला झेनेट वॉटरफॉल दिसतोय. हा हो. आणि तिथे पाणी कमी आहे कारण की आता पाऊस नाही पडला. ओके चला जाऊ. आम्ही रिटर्न जात होतो आणि पाऊस आला, तर आम्ही इथे जाग्यावर थांबलोय. थोडासा पाऊस कमी झाला की मग पुढे जाऊया. कारण की असं पण आमचे 2 स्पॉट मिस झाले तर आमच्याकडे टाइमच नाही. केपी पण गेलाय आणि टाटा बंद होता तर आमच्याकडे टाइमच नाही.
तर आता झेनेथवरून आम्ही निघालोय आणि केपीचा प्लॅन कॅन्सल झाला कारण की पाऊस नव्हता, बट आता खूप पाऊस पडलाय. आणि आता ह्याचं चाटा डॅम पण बंद आहे, तुम्हाला पहिले पण सांगितलं. आणि झेनेथला पण खूप रस्ता असा एकदम जंगलातून आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे झेनेथला पाणी तेव्हा नव्हतं, बट आत्ता असेल कारण की आता पाऊस चांगला पडला. आणि त्यानंतर आम्ही बुट्टाखाला, तुम्हाला तो व्हिडिओ पण मी दाखवला. आता इथून मी एक मंदिर बघितलंय, गगनगिरी आश्रम मठाचं जस्ट बाजूला, थोडंसंच बाजूला आहे, श्री वेगनेश्वर टेम्पल करून. तर तिथे जाऊया आणि तिथे थोडंसं पटपट करून ट्रेन पकडायचे, बिकॉज खूप लागली आहे. तर मग प्लॅन करतोय की दादरला जाऊन काहीतरी एकदाच प्रॉपर खाऊन, म्हणजे दादरवरून घरी जायला इझी होईल. जसं की मी तुम्हाला सांगितलेलं की आता आपण जातोय मंदिरात, तर आता आपण आलोय मंदिरात. आणि हे मंदिर खूप जुनं आहे, बट आम्हाला नव्हतं माहित. आणि आता आम्ही खाली नाही पा पडायचे असतं, वरती पडायचे असतात. हो वा, हे मंदिर बंद आहे. ओके, शंकराची पिंड आहे दिसते नाही, पण मंदिर बंद आहे. काय आतमध्ये पिंड किती सुंदर आहे. हे बघ, इथे टाळा लावलाय. आतमध्ये इतकी छान आणि इतकी सुंदर पिंड आहे ना महादेवांची. तुम्हाला दिसली? हा, कितकी छान महादेवांची पिंड आहे. तर जर तुम्ही गगनगिरी महाराज मठच्या इथे येत असाल तर त्याच्या फक्त थोडंसं 2 मिनिटं पहिले आधीच, जर स्टेशनवरून येतात तर त्याच्या 2 मिनिटं आधीच हे छान मंदिर आहे. आणि हे खूप जुनं मंदिर आहे, जसं मला रिक्षामध्ये मी ज्या शेअरिंगमध्ये आली त्या काकांनी सांगितलं. आणि बॅड लक की आता बंद आहे, पण मगाशी जर आलो असतो तर चालू असतं. पुढे इथे नंदी आहेत मोठे आणि इथे मंदिर आहे. इथून फक्त 1-2 मिनिटावर गगनगिरी महाराज मठ आहे आणि इकडे आहे श्री वेंकटेश्वर मंदिर. तेव्हा 110 जण अडकले तिथे झेनेथला 110 लोक अडकलेले. म्हणजे रस्ता क्रॉस करायला जागाच नाही. हा, ते 2 छोट्या नदी, तिथून क्रॉस करायला जागाच नाही. आणि तो डॅम पण बंद केला का, टाटा डॅम? टाटा डॅम तर नाही, ते म्हटले बंद आहे. त्यांना कधी गरज लागली ना, हा, तेव्हा चालतात. ते गरज पांडवांच्या काळी बांधलेलं मंदिर आहे, आता मला काकांकडून समजलंय. आणि आता आम्ही ऑन टाइम आहे, आम्हाला ट्रेन मिळेल. कुठे जातेस? लेडीज कोच पुढे असेल, पुढे. मी जस्ट घरी आली आहे आणि मी तुम्हाला सांगते की ऍक्च्युअल मध्ये झालं काय. आम्ही तिकडून निघालो, खोपोलीची ट्रेन वगैरे मिळाली, ट्रेन 5 मिनिटं लेट होती, तर ट्रेन मिळाली, ट्रेनमध्ये बसलो वगैरे सगळं झालं. तर आम्ही विचार केला खूप म्हणजे खूप प्रचंड भूक लागते, तर आपण एक काम करूया, आपण दादरला उतरूया, कारण की आपल्याला गोरेगावपर्यंत वेट नाही हवं. तर मग आम्ही दादरला विचार केला की उतरूया. तर ती ट्रेन झाली 21 मिनिट्स लेट आणि मग ती ट्रेन पोहोचली समथिंग 4:15 वाजता दादरला. दादरला पोहोचली तर पोहोचली. त्यात आम्ही दादरला ना एक वेल नोन प्लेस बघितली जी 70 इयर्स ओल्ड आहे. तर तिथे आम्हाला असं प्रॉपर सी फूड, नॉनव्हेज हे सगळं ट्राय करायला. आणि जसंच आम्ही चालत गेलो, आम्ही बघितलं की ते 13 मिनिट्स चालत आहे, वॉकिंग डिस्टन्सचा. तर मग आम्ही विचार केला की 30 मिनिट्स वॉकिंग आपण जाऊया. तर आम्ही जसंच गेलो, जसंच आम्ही जात होतो आणि पोचलो तिथे, तेव्हा समजलं गाईस तिथं प्लेस बंद आहे. तिथून पुढे 6 मिनिटं चालत गेलो, तिथे गेलो, अनदर डिसअपॉइंटमेंट, तिथे पण बंद होतं. त्यानंतर मग आम्ही विचार केला की चल एवढं झालंच आहे तर एक लास्ट ट्राय मागूया, पुढे जाऊया आणि पुढे बघूया इफ चालू असेल तर. अरे यार, थोडा पाऊस पडतोय गाईस. तर पुढे बघूया, पुढे इफ काही चालू असेल तर. पुढे 6 मिनिटावर दुसरं एक होतं. देन आम्ही विचार केला की नाव इट्स हाय टाइम, आपण जाऊया स्टेशनला. आणि तिथून आपण जाऊया आपण दादर स्टेशनला आणि आपण जाऊया गोरेगावला बघूया काय. आणि तोपर्यंत ऑलमोस्ट भूक अशी मरायच्या लाईनवर आली. त्याच्यानंतर मग दादरला जसं स्टेशनला जात होतो तर तिथे एक छान पाणीपुरीवाला होता आणि असं वाटलं की चल बाबा काय नाही तर हे तरी खाऊ. आणि आम्ही मग तिथे एक प्लेट पाणीपुरी ट्राय केली, पाणीपुरी खाल्ली आणि आम्ही तिथून चालत गेलो पुढे. श्रुतिका गेली तिच्या घरी आणि मी आली घरी. तर आता वाजले समथिंग 6:30
त्या अकॉर्डिंग थोडा हलका हलका पाऊस पडतोय. मी बाहेर येऊन शूट करते आणि हेच कारण की व्लॉग मी एंडच नाही केलाय. मी ह्याच्या आधीचे 2 व्लॉग्स जर बघितले नसतील तर ते व्लॉग्स पण मी पिन करेन. ते व्लॉग सुद्धा तुम्ही बघा. आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट्स मध्ये सांगा. आणि आय होप की मी थोडा कंटिन्यू राहील आणि चांगले व्लॉग्स करेल. मेन रिझन तर हेच आहे की पावसामुळे घरचे लवकर कुठे पाठवत नाही. तुमचा सपोर्ट बेस्ट दाखवा, एकदम बेस्ट.